अमरावती यवतमाळ मार्गावर असलेल्या शिवनी रसुलापूर येथील विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीचा बांध अखेरीस फुटला। वारंवार निवेदन देऊनही एसटी महामंडळ प्रशासनातर्फे निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात येत होती। एसटी महामंडळाच्या चालकांची व वाहकांची मुजोरी दिवसांदिवस वाढतच होती। अधिकृत एसटी बसेस थांबा असून सुद्धा बसेस थांबवल्या जात नव्हत्या। विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तास बुडत होते। शैक्षणिक नुकसान होत होते। परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागत नव्हता। अखेरीस विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला व दिनांक 11 सप्टेंबर 2025 ला सकाळी 9 वाजतापासून अमरावती यवतमाळ रोडवरील बस स्टँडवर विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक जमा झाले व चक्काजामला सुरुवात करण्यात आली। बघता बघता 2 ते 3 किलोमीटरच्या वाहनांच्या दुतर्फी रागा लागल्या। शेकडो गाड्यांची चाके थांबले, प्रवासी खोळंबले गेले। या आंदोलनात 5 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंतच्या शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाग घेतला। विद्यार्थी हातात झेंडे व पोस्टर घेत घोषणा देत होते, एसटी प्रशासन मुर्दाबाद, एसटी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची घोषणा देत चक्क 2 तास रोडवर बसून उन्हातान्हात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चक्काजाम केला। चक्काजामची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणेदार लांबाडे साहेब व बीड जमादार गवई साहेब घटनास्थळी हजर झाले। ठाणेदार साहेबांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। लेखी आश्वासन दिल्याशिवाय रोडवरून उठणार नाही या भूमिकेवर विद्यार्थी ठाम होते। अखेर अमरावती परिवहन विभागाचे वाहतूक नियंत्रण अधिकारी संदीप रायलवार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। अखेर परिवहन महामंडळ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या संघर्षापुढे झुकावे लागले। एआयएसएफ व एआयवायएफ या विद्यार्थी संघटनेने आंदोलनाची यशस्वीरित्या धुरा सांभाळली। विद्यार्थ्यांच्या या रास्ता रोकोमुळे 2 तास वाहतूक विस्कळीत झाली होती। वाहतूक सुरळीत झाल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला। विषय शिवनी रसुलापूर येथे थांब्याबाबत तुमच्या आजच्या आंदोलन संदर्भात आम्ही लिहून दिला आहे। उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की शिवनी रसुलापूर येथे अमरावती विभागाच्या सर्व बसेसला थांबा देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच यवतमाळ विभागाला देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। पत्र क्रमांक 2847 दिनांक 18/8/25। आज दिनांक 11/9/25 रोजी शिवनी रसुलापूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्या अनुषंगाने मागणी केल्यानुसार मुद्दा क्रमांक 1, शिवनी येथे पुढील काही दिवसाकरिता एक वाहतूक नियंत्रक थांबा नियमित होईपर्यंत ठेवण्यात येईल। नेहमीकरिता वाहतूक नियंत्रक ठेवण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवण्यात येईल। मुद्दा क्रमांक 2, चालक वाहकांनी प्रवाशांसोबत सौजन्याची वागणूक ठेवावी याबाबत सक्त सूचना देण्यात येतील। सदर मुद्दा क्रमांक 3, सदर मुद्दा धोरणात्मक असल्यामुळे याबाबत वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवण्यात येईल। सीसीटीव्हीचा जो तुमचा मुद्दा आहे तो आमच्या लेवलवर होऊ शकत नाही, म्हणून ते आम्ही प्रस्ताव त्याचा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू, मुंबई ऑफिसला पाठवावा लागतो। मुद्दा क्रमांक 4, रापम महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये हेल्पलाईन क्रमांक 1800221250 हा लिहिलेला आहे। मुद्दा क्रमांक 5, वेळापत्रक, तुम्हाला जे वेळापत्रक पाहिजे ते वेळापत्रक तुम्हाला पुरवण्यात येईल। मुद्दा क्रमांक 6, यादी लावण्यात येईल, कोणत्या बसेसची थांबा आहे हे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला त्याची यादी देण्यात येईल। मुद्दा क्रमांक 7, मागणीनुसार थांबा देईल, ज्या ज्या गावांना मागणी केली जाईल त्या त्या गावांना थांबा देण्यात येईल। मुद्दा क्रमांक 8, कामगिरीवर असताना मद्यप्राशन करू नये असा रापचा नियमच आहे, तरी पण चालक वाहकांना परत सूचना देण्यात येतील। मुद्दा क्रमांक 9, पूर्वकल्पना सूचना देण्यात येईल, म्हणजे जर का बसेस कुठल्या बाहेर याच्यावर गेल्या आणि तेव्हा जर रद्द जर व्हायची असेल, तुमच्या नियमित जी फेरी असेल गावची ती जर रद्द करायची असेल तर तशा तुम्हाला सूचना देण्यात येईल। ऐका साहेब, ऐका, आता पुन्हा ज्यादा जर चालवायची असल्या सर्व गाड्या जर तिकडे गेल्या, या गावची जी स्पेशल फेरी असेल तीच बंद राहील, पण मधातल्या ज्या रस्त्यांवरच्या सुरू आहेत त्या तर सुरूच राहतील ना, त्या थांबा तुम्हाला सुरूच राहणार आहे। नाही, आता मला सांगा, सीएम साहेबांचा मागे लाडकी बहीणचा कार्यक्रम होता, तिथं आता आपल्या जवळ गाड्या आहेत 600 गाड्यापैकी 500 गाड्या तिथे गेल्यावर रस्त्यावर गाड्या राहणारच। आता याच्याबद्दल मुद्दा क्रमांक 10, सर्व बसेसला थांब्यावर थांबण्याबाबत सक्त सूचना देण्यात येतील। एलडी एमएलडी म्हणजे लांब पल्ला, मध्यम लांब पल्ल्याच्या ज्या आहेत 250-300 किलोमीटर चालण्याच्या वर ज्या गाड्या आहेत त्या फक्त थांबतील नाही। यवतमाळ अमरावतीच्या जेवढ्या लोकल गाड्या आहेत या रोडवर चालणाऱ्या जवळपास दिवसभराच्या
MK डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व लाईक करा MK डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला।